गुड मॉर्निंग. एज्युकेटर मीडियामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर चला आपला इकॉनॉमिक्स लेक्चर आहे, लेक्चर सिरीज चालू आहे. त्याच्यामध्ये लेक्चर नंबर 17 बघायचे. तर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप सध्या चॅप्टर बघतोय. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप त्यातलं काय आपण पॉईंट बघतोय. राष्ट्रीय उत्पादन संकल्पना जी आहे आणि देशांची उत्पादन संकल्पना आपण संपूर्ण कव्हर केलेली आहे. तर त्याच्या पुढचा पार्ट आहे तो बघायचा आपला. आपलं लेक्चर नंबर 17 आहे. आपलं एज्युकेटर मीडिया आपल्या चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. आणि शैली जो लेक्चर सिरीज घेत आहे तर बघा आपल्या याच्यावर ह्या चॅनलवर सर्व लेक्चर सिरीज सुरू आहेत. तर तुम्ही परीक्षा दृष्टिकोनातून सर्व बघून घ्या, कारण की ते 4 सप्टेंबरला एक्झाम होण्याची नोटिफिकेशन आले 100% तुमच्या दिवशी होणार आहे. त्याच्यामुळं हे लेक्चर सर्व बघून घ्या, त्याचा फायदा तुम्हाला आवर्जून परीक्षेला होईल. तर बघा आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप जे ते स्टार्ट करू. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप चॅप्टरला आपले लेक्चर नंबर 17 आहे. तर बघा आपण आधीच्या लेक्चरमध्ये राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना सर्व बघितल्या, सर्व संकल्पना त्यात बघितल्या आपण. तर मग आता आपल्याला जे काही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या अभ्यासाच्या पद्धती. बघा आपण काल लेक्चर संपताना आपण एक ज्यावेळेस संपवत होतो शेवट चार्ट एक बघत होतो. चार्टमध्ये मला राष्ट्रीय संकल्पना, देशांतर्गत संकल्पना, उत्पादन संकल्पना आणि राष्ट्रीय उत्पादन संकल्पना चार्ट सांगितला. पण त्याच्यामध्ये 2 मिनिंग तुम्हाला मी सांगितले नव्हते. GNI काय, GDI काय आहे, NDI काय आहे, किंवा मग GNI काय आहे आणि NNI काय आहे हे तुम्हाला मी सांगितलं नव्हतं. का सांगितलं नव्हतं तर हा आजचा पॉईंट क्लिअर झाल्याशिवाय तो कळणार नाही, म्हणून मी तुम्हाला ते मुद्दाम चार्टमध्ये ते ठेवलं होतं. त्याचा आज पूर्ण हे पॉईंट आजचा लेक्चर कव्हर झाले तुम्हाला तो पण पॉईंट क्लिअर होऊन जाईल. तर बघा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आहेत तर त्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये आपण टोटल 3 पद्धती बघणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती 3 पद्धती बघायच्या आपल्याला. कशा? उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत. उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत हा शब्द तुम्हाला आता नवीन नाही आहे. काही जणांना वाटत असेल नवीन, तर नवीन नाही. आता हे जाणे सगळ्यांना झाले असेल, नसेल तर मागचे लेक्चर बघा. आणि मूल्यवर्धित शब्द आला तर ते काय समजून घ्या. मग उत्पादन पद्धत आणि मूल्यवर्धित पद्धत काय? उत्पादन पद्धत आणि किंवा मूल्यवर्धित पद्धत पहिली पद्धत आहे. दुसरी उत्पन्न किंवा आय पद्धत. उत्पन्न किंवा आय पद्धत. दुसरी पद्धतीचं नाव काय? उत्पन्न किंवा आय पद्धत. आणि तिसरी खर्च पद्धत. तिसरी खर्च पद्धत. आता तिन्ही पद्धती आपल्याला डिटेल बघायची. त्या तिन्ही पद्धती नेमकं डिटेल अभ्यास करायचा की उत्पादन पद्धत नेमकं किंवा मूल्यवर्धित पद्धत कशी आहे, उत्पन्न पद्धत किंवा आय पद्धत कशी आहे आणि खर्च पद्धत कशी आहे हे बघायचे. त्यातली सुरुवात करू आपण उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत. उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत ह्याच्यामध्ये उत्पादन पद्धत ही मूल्यवर्धित संकल्पनेवर आधारलेली आहे. काय म्हणून तिला मूल्यवर्धित सुद्धा नाव दिलेलं आहे. त्याच कारणामुळे दिलं आहे की उत्पादन पद्धत ही मूल्यवर्धित संकल्पनेवर आधारलेली आहे. म्हणजेच या पद्धती देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील त्या संकल्पने काय सांगितले, देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित यांची बेरीज केली जाते. हे आपण वाक्य आता हे 100% सगळ्यांना कळालं असेल. आपण GDP काढताना असं सेम वाक्य ऐकलेलं आहे, सेंटेन्स तिथं पाहिलेलं आहे. GDP त्याच पद्धतीने काढला जातो. मग देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित यांची बेरीज. आता बघा पण मूल्यवर्धित कोणतं? घटक किमतीला किंवा बाजारभावाला मोजले ते माहित पाहिजे. तर इथं काय आहे की देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या बाजारभावाला मोजलेल्या मूल्यवर्धित यांची बेरीज केली जाते. इथं बाजारभावाला उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित आहे. तर ही जी पद्धत पहिली आहे त्यामध्ये सर्व बाजारभावाला मोजलेल्या मूल्यवर्धितांची बेरीज केली जाते. बाजारभावाला मोजलेल्या मूल्यवर्धित. इथं काय सांगितलं, देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित, पण इथं काय लिहिलं तुम्ही, बाजारभावाला मोजलेल्या मूल्यवर्धित यांची बेरीज केली जाते. तितका असते आपला GDP काढताना सुद्धा आपण बघितलं, GDP काढताना पाहिलेलं आहे. तर बाजारभावाला मोजलेल्या मूल्यवर्धित यांची बेरीज केली जाते. बरोबर, बाजारभावाला मोजलेल्या बेरीज केली जाते. मग आता बघा
मूल्यवर्धित यांची बेरीज आहे. बाजारभावाला मोजलेले जे काही मूल्यवर्धित आहे त्यांची इथं बेरीज केली जाते. मग त्यालाच आपण काय म्हणतो, आपण बघितलेलं आहे जीडीपी मध्ये डेफिनेशन ही बघितली आहे. मग लक्षात आहे, अजून एक लक्षात ठेवा की उत्पादन पद्धत ही मूल्यवर्धित संकल्पना आधारलेली आहे आणि देशाच्या आर्थिक सुरक्षिततेतील सर्व उत्पादन संस्थांच्या जे काही बाजारभावाला मोजलेले मूल्यवर्धित यांची बेरीज केली जाते. म्हणजे उत्पादन आणि किंवा मूल्यवर्धित पद्धतमध्ये बाजारभावाला मोजलेल्या मूल्यवर्धित यांची बेरीज केली जाते. तर बघा, उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे आता सांगितलंय, उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजलेले असते. म्हणजे तुम्हाला क्लिअर कळालं की जे काय राष्ट्रीय उत्पन्न काढलं ते बाजारभावात मोजलेलं असतं. राष्ट्रीय उत्पन्न जे काय आपण काढतो ह्या पद्धतीमध्ये ते बाजारभावाला मोजलेलं असतं. म्हणून तिथे सांगितलं मला बाजारभावाला मोजलेल्या मूल्यवर्धनाची बेरीज. थोडक्यात मूल्यवर्धनाची बेरीज का, तर बाजारभावाचं आहे सगळं, बाजारभावाला काढले. मग बघा, जीडीपी आपण काढलाय, शिकलोय काढायचा. एनडीपी शिकलोय, जीएनपी शिकलोय, एनएनपी शिकलोय. मग जीडीपी जायतो बाजारभावाचाच, एनडीपी जायतो बाजारभावाचा, जीएनपी येतो बाजारभावाचाच, एनएनपी येतो बाजारभावाचाच. म्हणजे जे काही बाजारभावाला आपण काढलेलं आहे ते सर्व राष्ट्रीय उत्पन्न जे काही बाजारभावाला आपण मोजले ते कोणत्या पद्धतीचं मग उत्पन्न किंवा मूल्यवर्धित जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये येतं. मग जीडीपी काढता आपण जीडीपी काढला होता पहिल्यांदा आपण, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय केलं, एनडीपी काढला. एनडीपी काढल्यानंतर परत काय केलं आपण, जीएनपी काढला, एनएनपी काढला. जीडीपी काढताना काय केलं आपण, जे काय अंतिम वस्तूंचे सर्व जे काही उत्पादन संस्थांचे काय अंतिम वस्तू आहेत बघा बाजारभावाला मोजला, त्या तुमच्या कन्सेप्ट इथे क्लिअर होऊन जातील. जीडीपी अजून एक रिव्हिजन होईल. जीडीपी कसा काढला आपण, जे काय दोन सेंटेन्स बघितले आपण डेफिनेशन आणि त्याचा मिनिंग पण बघितला का, की काय बाबा की बाजारभावाला मोजले स्थूल मूल्यवर्धनाची बेरीज. म्हणजे एका वर्षात जे काय देशाच्या आर्थिक परिक्षेत्रात जे काही एका वर्षात उत्पादन संस्थेचं बाजारभावाला मोजले जे काही स्थूल मूल्यवर्धन यांची बेरीज केली जाते हे पाहिलं होतं, बरोबर. जीडीपीची डेफिनेशन म्हणजे त्याचा अर्थ काय सांगितला होता की मग सेम अंतिम वस्तू किंवा सेवांचे जे काही मूल्य आहे यांची बेरीज केली जाते. जी काय बेरीज असेल ती आपण जीडीपी म्हणून धरली होती, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय बोलतो, एनडीपी काढला होता. एनडीपी काढत काय काढलं एनडीपी म्हणजे आपण एनडीपी काढताना काय केलं आपण की मार्केट प्राइसचं जीडीपी आहे त्या मार्केट प्राइसच्या जीडीपी मधून घसारा केला. म्हणजे आपण काय केलं मग एनडीपी सोबत पाहिलं होतं, मार्केट प्राइसच्या जीडीपी मधून आपण घसारा केला, आपण एनडीपी काढला होता. मग हे सर्व मार्केट प्राइसचं बघत होतो आपण. मग आता जीएनपी बघितलं होतं. जीएनपी सुद्धा काढताना काय केलं आपण की मार्केट प्राइसचा जो काही जीडीपी आहे, मार्केट प्राइसचा जो काही जीडीपी आहे जीएनपी काढताना मार्केट प्राइसची जीडीपी मध्ये आपण काय केलं की त्यामध्ये परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न समाविष्ट केलं. मार्केट प्राइस जीडीपी मध्ये परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न केलं. इथे मार्केट प्राइसचा आपण त्यावर काढला होता. आणि एनएनपी काढताना सुद्धा आपण जो काही मार्केट प्राइसचा एनडीपी आहे, मार्केट प्राइसचा जो काही एनडीपी आहे त्याच्यामध्ये परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न समाविष्ट केलं होतं, बरोबर. म्हणजे आपण एनएनपी काढला होता. मग सर्व मार्केट प्राइसचं काढलं, बाजारभावाला मोजलं, मग हे उत्पन्न काढलं होतं. म्हणून हे मग काय सांगितले की उत्पादन पद्धतीने काढले राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे उत्पादन पद्धतीने जे काही राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं ते बाजारभावाला मोजलेलं असतं. म्हणजे बाजारभावाला मोजलं मग कोणतं, जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी. मग प्रश्न परीक्षेला आला की जीडीपी, एनडीपी किंवा जीएनपी किंवा एनपी असे पर्यायामध्ये टाकलं. तुम्ही सांगितलं की जीडीपी हा उत्पादन पद्धतीने काढलेलं राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे जीडीपी मध्ये उत्पादन पद्धतीने काढलेलं राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजले असते. असे सेंटेन्स टाकू शकतील किंवा त्यांचे फिरून कसे टाकू शकतील, पण एक लक्षात राहतं की मग उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजले असते. मग हे तुम्हाला क्लिअर कळलं. आता उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत तुम्हाला काय डेफिनेशन एक थोडक्यात काय मला लक्षात होत्या. उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत त्यात सांगितले काही जणी की देशाच्या आर्थिक परिक्षेत्रामधील सर्व मूल्यवर्धनाची बेरीज करायची. मग मूल्यवर्धित कोणते, तर बाजारभावाला मोजलेल्या मूल्यवर्धनाची बेरीज करायची, ही त्याची डेफिनेशन झाली. आणि उत्पन्न पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजले असते, क्लोज. म्हणजे आपण हे आता हे तुम्हाला क्लिअर कन्सेप्ट कळाली. मग आता दुसरं पद्धत होती उत्पन्न किंवा आय पद्धत. उत्पन्न किंवा आय पद्धत ही सुद्धा तुम्हाला जशी बाजारभावाला आहे तशी घटक किमतीला मोजले. जसं आपण बाजारभावाचं बघितलं, बाजारभाव
ची किंमत जसं बघितलं तसं आता हे घटक किमतीनं मोजलेलं आहे बघा. उत्पन्न किंवा आय पद्धत, या पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाच्या आधारावर केले जाते. म्हणजे यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप आहे ते बघा उत्पन्नाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणारे जे काही घटक उत्पन्न आहे आधारावर केले जाते. आता घटक उत्पन्न हे तुम्हाला आपण जी काही लेक्चर सुरुवातीला शिकवली होती त्यात घटक उत्पन्न कळालं असेल किंवा भरपूर जणांना ते माहीत झालं असेल किंवा आता ह्याच्यावरून ह्या डेफिनेशन तुम्हाला समजलं असेल की घटक उत्पन्न प्राप्त होतं म्हणजे नेमकं काय होतं. तर काय होते की त्या घटकाचे जे काही मालक आहे, मी समजा मालक आहे, मी जर ते एखाद्या उत्पादक संस्थेला जमीन दिली असेल तर त्याच्या बदली मला भाडं प्राप्त होते. मग ते भाडं म्हणजेच माझं घटक उत्पन्न झालं. काय माझं घटक उत्पन्न झालं. मग असं घटक उत्पन्न जे काय मग हे घटक उत्पन्न ह्याच्या आधारावर मग ही पद्धत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केलं जातं. ह्या पद्धतीत घटक उत्पन्नाच्या आधारावर काय केलं जातं, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केलं जातं. मग घटक उत्पन्न काय थोडक्यात कळालं तुम्हाला. घटक उत्पन्न आधी सांगितले पण थोडक्यात सांगतो इथं आला विषय म्हणून की मी समजा त्या एका जमिनीचा मालक आहे, म्हणजे त्या घटकाचा मालक मी आहे. तर मला ती जमीन मी भाड्याने दिली आहे एखाद्या उत्पादक संस्थेला, त्याच्या बदली मला 5,000 रुपये भाडे येते. तर 5,000 रुपये माझं घटक उत्पन्न झालं. मग अशा घटक उत्पन्नाच्या आधारावर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केलं जातं. ती पद्धत कोणती मग उत्पन्न पद्धत किंवा आय पद्धत. बघा वस्तू व सेवांच्या उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे घटक वापरले गेल्याने त्यांच्या मालकांना घटक उत्पन्न प्राप्त होते. अशा सर्व घटक उत्पन्नाची बेरीज म्हणजे घटक किमतीला काढलेलं राष्ट्रीय उत्पन्न. मग काय केलं त्याच्यामध्ये त्या सर्व घटक किमती, आता उदाहरणार्थ मला 5,000 रुपये मिळाले, असं जे काय घटक गुंतवलेत घटक म्हणजे हे घटकाच्या बदली घटक उत्पन्न प्राप्त होते सर्वांची बेरीज करायची. सर्वांची बेरीज करायची त्या बेरजेला काय म्हणतो आपण मग बेरीज करायची आणि त्याच्यावर त्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे काय घटक किमतीला काढलेलं राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे मग आता मला ह्याच्यामध्ये घटक किमतीला काढलेलं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आपण आता शिकलोय. मग आपण फॅक्टर कॉस्ट घटक किमतीला काय काय काढलं होतं. फॅक्टर कॉस्ट जीडीपी काढला होता, फॅक्टर कॉस्ट एनडीपी काढला होता, फॅक्टर कॉस्ट जीएनपी काढला होता आणि फॅक्टर कॉस्ट एनएनपी काढला होता. मग उदाहरणासाठी मग जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी. मग आता फॅक्टर कॉस्ट जीडीपी कसा काढायचा ते तुम्हाला आता लक्ष द्यायला पाहिजे. फॅक्टर कॉस्ट जीडीपी काढताना काय केलं आपण, मार्केट प्राइस पहिल्यांदा फॅक्टर कॉस्ट जीडीपी काढला. आपण काय केलं, मार्केट प्राइस जीडीपी मधून अप्रत्यक्ष कर वजा केले अनुदान मिसळ. फॅक्टर कॉस्ट एनडीपी काढताना मार्केट प्राइसचा एनडीपी काढला, त्यातून अप्रत्यक्ष कर वजा केले, त्याचं अनुदान मिसळ. बरोबर. त्याच्यानंतर जीएनपी काढताना काय केलं आपण, फॅक्टर कॉस्ट हे काढताना जीएनपी काढताना काय केलं आपण, फॅक्टर कॉस्टचा जीएनपी काढताना. तर बघा जो की फॅक्टर कॉस्ट जीडीपी आहे, फॅक्टर कॉस्ट जीडीपी आहे, त्या फॅक्टर कॉस्ट जीडीपी मधनं अप्रत्यक्ष कर वजा केले त्याचं अनुदान मिसळ. आणि एनएनपी फॅक्टर कॉस्ट एनएनपी आहे, त्या फॅक्टर कॉस्ट एनएनपी मध्ये जो की फॅक्टर कॉस्ट एनडीपी आहे त्याच्यामधून अप्रत्यक्ष कर वजा केले आणि त्यात अनुदान मिसळ. तर हे तुम्हाला मग कळालं की जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी सर्व फॅक्टर कॉस्ट घटक किमतीला मोजलेले काढले आणि वरच्या पद्धतीमध्ये बाजारभावाला मोजले आपण काढले. मग आता हा मुद्दा तुम्हाला लक्षात येईल की मी चार्ट मध्ये जो तुम्हाला सांगितलं होतं की 2 पॉईंट सोडले होते, जीडीआय आणि एनएनआय. बरोबर. जीडीआय किंवा एनडीआय किंवा जीएनआय किंवा एनएनआय ते काय त्याचं इथे कळलं तुम्हाला. बघा यावरून उत्पाद आणि उत्पन्न यामधील फरक सांगता येईल. यावरून उत्पाद आणि उत्पन्न यावरील फरक सांगता येईल. बघा उत्पाद हे बाजारभावाला मोजलेले असतात, तर उत्पन्न हे घटक किमतीला मोजले असतात. उत्पन्न हे घटक किमतीला मोजले असतात. म्हणजे आपल्याला काय सांगायचं की बाजारभावाला जेवढे आपण काढले ते उत्पाद असते. ते काय उत्पाद म्हणून आपण गृहीत धरायचं. बाजारभावाला जे काय मोजलं आपण ते उत्पाद झालं आणि घटक किमतीला जे काय मोजले ते आपलं उत्पन्न झालं. घटक किमतीला मोजले ते काय झालं, उत्पन्न झालं. मग आता त्याच्यावरून आपण हे पॉईंट खालचे समजून घेतले. मग आपला जीएनआय ते मी तुम्हाला सांगितलं, जीडीआय, जीएनआय काय, एनडीआय, एनएनआय काय ते आता कळ. बघा स्थूल देशांतर्गत उत्पाद फॅक्टर कॉस्टचा म्हणजे घटक किमतीने मोजला जो काय
स्थूल देशांतर्गत उत्पादन घटक किमतींना त्यांनी काय सांगितले आता की जे गोष्टी उत्पाद हे बाजारभावाला मोजले असतात आणि उत्पन्न हे घटक किमतीने मोजले असते. मग उत्पन्न जर आपल्याला माहित करून घ्यायचं तर मग आपण सर्व फॅक्टर कॉस्टचे बघा सर्व घटक किमतीने मोजले तर आपल्याला बघायचे त्याच्यावर उत्पन्न आपल्याला काढता येईल. जे की आपण मग त्यातलं GNI जी तुम्हाला सांगितलं तर GDI, NDI, GNI आणि NNI काढायचे. तर ते सर्व काढायचे आपलं उत्पन्न काढायचं म्हणजे तर आपण फॅक्टर कॉस्ट मोजणार आहोत. मग स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे फॅक्टर कॉस्ट जो काय GDP म्हणजे फॅक्टर कॉस्ट जो काय GDP आहे म्हणजे तो स्थूल देशांतर्गत उत्पन्न होय. लक्षात आलं. जो की फॅक्टर घटक किमतीला मोजला जो काय GDP आहे आपला घटक किमतीला मोजला जो काय GDP आहे तो म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद जे आहे तेच आपलं स्थूल देशांतर्गत उत्पन्न आहे आणि ते आहे GDI. त्याला आपण GDI म्हणतो. काय GDI ग्रॉस डोमेस्टिक इन्कम. लक्षात आलं. GDP फॅक्टर कॉस्ट त्याचं GDP मध्ये GDI मध्ये रूपांतर कसं झालं बघितलं आपण. हे तर ती कन्सेप्ट क्लिअर केली होती काय की घटक किमतीनं जे काय उत्पन्न असेल घटक किमतीनं काढलेल्या जे काय गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणतो उत्पन्न असं म्हणतो. आणि उत्पाद हे बाजारभावाला मोजलं असतं आणि घटक किमतीनं मोजलं उत्पन्न असतं. मग घटक किमतीनं काय काय आपण बघितलेलं आहे GDP बघितलाय, NDP बघितलाय, GNP बघितलाय, NNP बघितलाय. पहिल्यांदा आपण GDP बघितला. GDP स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किमतीनं मोजला जो काही GDP आहे म्हणजेच तो स्थूल देशांतर्गत उत्पन्न आहे. स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे तो काय स्थूल देशांतर्गत उत्पन्न त्याला आपण म्हणतो. स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे GDI. तसं आपण काय बघितलं होतं परत NDP बघितलं होतं. GDP बघितलं, NDP बघितलं. निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किमतीला मोजलं. निव्वळ देशांतर्गत उत्पाद ते सुद्धा मग निव्वळ देशांतर्गत उत्पन्न. निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हणजे NDP च्या ठिकाणी NNI, NDI. NDP च्या ठिकाणी NDI म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की निव्वळ राष्ट्रीय जो काही निव्वळ देशांतर्गत उत्पाद म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पाद आपला NDP आहे घटक किमतीमधला त्याला आपण मग काय म्हणू शकतो निव्वळ देशांतर्गत उत्पन्न NDI. बरोबर. त्याच्यानंतर बघा आपण GNP NNP बघितला. स्थूल राष्ट्रीय उत्पाद बघितलं घटक किमतीने मोजल्या. तसं त्या स्थूल राष्ट्रीय उत्पादला घटक किमतीला मोजले म्हणजे त्याचं उत्पन्नामध्ये रूपांतर होईल. मग स्थूल राष्ट्रीय उत्पन्न GNP चं GNI आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पाद जे की NNP आहे NNP आहे घटक किमतीमध्ये त्याचं काय होईल निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न NNI. मग आता याच्यावरून आपण एक पॉईंट बघितला होता की जे काय फॅक्टर कॉस्टला मोजलं NNP आहे ते आपलं वास्तव राष्ट्रीय उत्पन्न असतं. म्हणजे राष्ट्रीय NNI सुद्धा आपलं राष्ट्रीय वास्तव उत्पन्न आहे. NNI सुद्धा आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे आणि वास्तव देशांतर्गत उत्पाद सुद्धा आपलं काय NDI आहे. देशांतर्गत उत्पाद आणि राष्ट्रीय उत्पन्न. देशांतर्गत उत्पन्न काय आपलं जर देशांतर्गत निव्वळ देशांतर्गत उत्पाद आपलं NDP असेल तर मग निव्वळ देशांतर्गत उत्पन्न आपलं NDI आहे हे लक्षात राहू द्या. तसंच निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आपलं काय आहे मग NNI किंवा NDP NNP किंवा NNI. बघा मग हे पॉईंट वरून तुम्हाला आता चार्ट दाखवतो. चार्ट वरून आता तुमचं सगळं क्लिअर होऊन जाईल. जो काही चार्ट आपण बघितला चार्ट आता पूर्ण समजेल तुम्हाला. जो काय पॉईंट राहिला त्या चार्ट मधला आपण ते तेवढंच ठेवता. मग आता आपण हा चार्ट आधी बघितला होता. आता चार्ट रिपीट बघू एकदा फायनल म्हणजे मार्ग आपला सगळं लिस्ट क्लिअर होतील. आता आतापर्यंत आपण देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना बघितल्या आणि त्याच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती बघत होतो. त्या पद्धतीमध्ये हे पॉईंट आपले क्लिअर झाले होते. मग आता पहिल्यापासून बघू. आपण देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना काढतो. आपण GDP पहिल्यांदा केला. GDP मध्ये आपण घसारा वजा केला म्हणजे मार्केट प्राइस GDP मध्ये आपण घसारा वजा केला आपला NDP मिळाला आणि GDP मधून आपण मार्केट प्राइस GDP मधून आपण अप्रत्यक्ष कर वजा केले अनुदान मिसळले आपला GDP फॅक्टर कॉस्ट मिळाला. तसंच NDP मधून आपण अप्रत्यक्ष मार्केट प्राइस NDP मधून आपण अप्रत्यक्ष कर वजा केले अनुदान मिसळले आपला NDP फॅक्टर कॉस्ट मिळाला. आणि GDP फॅक्टर कॉस्ट GDP त्यातनं वजा घसारा जर केला तर आपला NDP फॅक्टर कॉस्ट मिळते. आता आणि त्यांनी काय सांगितलंय की बाजारभावाला मोजलेलं
आपलं घटक किमतीनं मोजलं जे काही जीडीपी असतो त्यालाच आपण उत्पन्न म्हणतो, त्यालाच आपण उत्पन्न असं सुद्धा म्हणतो. मग काय स्थूल देशांतर्गत उत्पादन घटक किमतीनं मोजलं त्यालाच आपण म्हणतो मग स्थूल देशांतर्गत उत्पन्न जीडीआय. आता बघितलं आपण म्हणजे काय आपल्याला जर जीडीआय स्थूल राष्ट्रीय उत्पन्न काय आहे म्हणलं तर फॅक्टर कॉस्ट जीडीपी आपला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आला. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न काय आपलं काढायचं म्हणलं तर स्थूल फॅक्टर कॉस्ट जीडीपी आहे तेच आपलं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असेल, बरोबर. आणि त्याने विचारलं तर की निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न कसं काढणार म्हणजे काय तर आपलं जे काही एनडीपी फॅक्टर कॉस्ट एनडीपी असेल तेच आपलं निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असेल. निव्वळ राष्ट्रीय आणि निव्वळ देशांतर्गत उत्पन्न असेल म्हणजे काय की जसं हे स्थूल देशांतर्गत उत्पन्न असेल तसं निव्वळ देशांतर्गत उत्पन्न असेल. काय असेल निव्वळ देशांतर्गत उत्पन्न काय आहे आपलं निव्वळ देशांतर्गत उत्पादन घटक किमतीनं मोजलं. म्हणजे आपण चार्ट मध्ये बघितलं की फॅक्टर कॉस्ट जीडीपीला आपण जीडीआय म्हणतो आणि फॅक्टर कॉस्ट एनडीपीला आपण एनडीआय म्हणतो. तसंच इथं जसं जीएनपी फॅक्टर कॉस्ट जीएनपी फॅक्टर कॉस्ट जीएनपी स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे घटक किमतीनं मोजला तेच आपलं काय असणार आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असेल आणि तेच बघा एनएनपी काय आहे की निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न घटक किमतीला मोजलेलं आहे तेच काय असतं आपलं की निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन घटक किमतीला मोजला तेच आपलं निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असेल. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न हे तुम्हाला थोडक्यात काय जी फॅक्टर कॉस्ट जीएनपीला आपण जीडीआय म्हणतो जीएनआय म्हणतो आणि एनएनपी फॅक्टर कॉस्ट एनएनपीला आपण एनएनआय म्हणतो. चार्ट तुम्हाला पूर्ण कळाला होता, आता समजला असेल पूर्ण चार्ट. आणि परत हे बघितलं आपण जीडीपी आधीच बघितलं जीएनपी काढताना काय केलं आपण एनएनपी काढताना जीएनपी काढताना काय करतो आपण मार्केट प्राइस जीडीपी मध्ये परदेशात फक्त निव्वळ घटक उत्पन्न ऍड करतो. एनएनपी काढताना आपण काय करतो की एनडीपी मध्ये मार्केट प्राइस एनडीपी मध्ये परदेशात फक्त निव्वळ घटक उत्पन्न ऍड करतो आपलं एनएनपी मिळतो. तर हे झालं आपलं घटक उत्पन्नाच्या दोन पद्धती बघितल्या. आता एक पद्धत अजून राहिलेली आहे घटक उत्पन्नाची. तर बघा एक घटक उत्पन्नाची पद्धत राहिली ती पद्धत आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. म्हणजे आपण दोन पद्धती बघितल्या उत्पादन मूल्यवर्धित पद्धत त्यात बाजारभावाला मोजलेला आपण सर्व राष्ट्रीय उत्पन्न धरतोय आणि दुसरी बघितली जी की उत्पन्न किंवा आय पद्धत त्याच्यामध्ये आपण घटक किमतीला मोजलेलं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न धरत होतो. दोन्ही बघितल्या आणि दोन्ही मधला आपण बघितल्यानंतर आपला जीडीआय एनडीआय जीएनआय आणि एनएनआय म्हणजे उत्पादन आणि उत्पन्न मधला फरक करा. उत्पादन हे बाजारभावाला मोजले असतात, उत्पन्न हे घटक किमतीला मोजले असतात. हे महत्त्वाचा डिफरन्स आपल्याला कळाला. म्हणजे बेसिक कन्सेप्ट आपण आता कन्सेप्ट वर असं इकॉनॉमिक्सच्या वरच्या बाजूला चाललेलो आहोत. म्हणजे भरपूर लोकांना समजलं असलं. आपण स्टेप बाय स्टेप चाललो आणि बेसिक पासून त्यामुळे आपला इकॉनॉमिक्स खालून पक्का होत चालला. तर बघा आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चर आपण जे काय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये एक पद्धत राहिली आहे खर्च पद्धत ते पुढच्या लेक्चरमध्ये. बघा लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.